हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही पोचलेलो आहे खारकोपर स्टेशनला. तर माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल मानखुर्द ते खारकोपर स्टेशनपर्यंतचा प्रवास. तर आता आम्ही लवकरात लवकर बड्डे बॉयपर्यंत पोहोचणार आहे. तर चला बघूया बड्डे बॉयपर्यंतचा प्रवास कसा आहे ते. तर फ्रेंड्स, आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो तर बघू शकता माझा बच्चू खूप रडायला लागलेला आहे. मी स्टेशनच्या बाहेर बसलेलो आहे पिल्लूच्या मामाची वाट बघत, कारण की तुम्ही बघू शकता बाहेर खूप ऊन आहे. तर मामा स्कूटी घेऊन येत आहे समर्थ दादा आणि संचित दादाला घेण्यासाठी. इथनं चालत 10 मिनिटच लागणार आहे, पण हे दोघं काही चालणार नाहीत, त्यामुळे हे दोघं तर बसलेले आहे स्कूटीवरती आणि निघाले बाय बाय करून. तर आता आम्हाला पण लवकरात लवकर निघावं लागेल, कारण की मम्मीला घरी जाऊन स्पेशल डिश बनवायची आहे. ते खूप आवडते, त्यामुळे सगळ्यांच्या बड्डेला मम्मीच आमची स्पेशल डिश बनवते. तर मी तेही दाखवणार आहे तुम्हाला स्पेशल डिश काय आहे. आता आम्ही पण निघालो आहे, चालत आहे रस्त्यावरनं. आता खूप ऊन लागत आहे, पण आता जावं तर लागणारच आहे म्हणून साईडने चालत आहोत. तर इथे बघू शकता आता माझा भाऊ परत आलेला आहे मम्मीला घेण्यासाठी. मम्मी बसली तर मम्मी पण निघाली. आम्ही नाही जाणार आहे, कारण की आम्हाला थोडंसं सामान घ्यायचं आहे. ही बिचारी घेऊन नाही गेला भाऊ. ताई म्हटली चला आता तुझा पण थोडा व्हिडिओ शूट करते, तर म्हणून आता माझा पण व्हिडिओ शूट केला आहे. तर तुम्ही सांगू शकता कसं आहे ते, कारण की आता घरी खूप लहान लहान पोरं आहेत, तर आता त्यांच्यासाठी काहीतरी खायला घ्यावं लागेल. तर त्यासाठी पण स्पेशल डिश बनणार आहे, म्हणून आता आम्ही काय फक्त चॉकलेट्सच घेणार आहे, कारण की लहान मुलांना चॉकलेट्सच आवडतात. त्यामुळे शॉपमध्ये जाऊन आता फक्त डेअरी मिल्क घेतलेली आहे, पेमेंट केलं आहे ताईने. डेअरी मिल्क घेऊन आम्ही निघालो. आता शॉपमधनं काही जवळच आहे मामाचं घर, ते बघा तुम्ही पाहू शकता. बिल्डिंगपर्यंत आम्ही पोचलेलो आहे, बिल्डिंगमध्ये एंटर केलेलं आहे. आता लिफ्ट येत आहे खाली. ताई म्हणते 3rd फ्लोअरला घर आहे, मी म्हणते 1st फ्लोअरला आहे. तर बघू आता 3rd फ्लोअर तर क्लिक केलेला आहे. आम्ही 3rd फ्लोअरवरती पोचलेलो आहे, तर आम्हाला कळलं की रॉंग फ्लोअर आम्ही निवडला आहे. तर आम्ही खाली चाललो आहे. सगळे आमच्यावर हसत आहे. संचित बाहेर येऊन बोलतोय वा दीदी वा. ह्या आहेत आमच्या वहिनीची आई, जे बाळावरनं घास उतरवून टाकत आहेत. कुणीसुद्धा रेडी झालेलं नाही. फायनली बड्डे बॉयपर्यंत आले, बड्डे बॉय काही रेडी झालेला नाही. ही आहे आमची लाडाची परी, जी कुणाकडे येत नाही, तिला फक्त मम्मी पाहिजे. ही आहे बड्डे बॉयची बहीण, आणि ह्या बहिणीची आई. ही काही येणार नाही, कॅडबरी खात आहे लपून लपून. कॅडबरी तर काही खाल्ली नाही, पण सगळा राडा केला आहे कॅडबरीचा. बाळाच्या आजीने बाळासाठी खूप छानसं गिफ्ट आणलेलं आहे. हे कपडे मामा आणि मामीने घेऊन आले आहे बाळासाठी. बाळ आजीच्या मांडीवरती खूप शांतपणे खेळत आहे. तर आपण आता सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी करूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर तुम्ही कंटिन्यू करा माझ्यासोबत आणि सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.